आपण पाहत आहात जय महाराष्ट्र बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची राजकीय बातमी आहे। जयंत पाटलांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेण्यात आलेली आहे। नंदनवन निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये सव्वा तास बैठक झाली। जयंत पाटलांना अर्थमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे। अर्थमंत्री पद शिवसेनेकडून मिळणार की राष्ट्रवादीकडून हे गुलदस्त्यात आहे। 2 दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती। जयंत पाटील यांना अर्थमंत्री पद मिळण्याची शक्यता सांगितली जात होती। हे पद शिवसेनेकडून मिळणार की अजित पवार राष्ट्रवादीतून याबद्दल चर्चा झाली असल्याची शक्यता आहे। महत्त्वाची बातमी आहे, जयंत पाटलांनी आधी मुख्यमंत्र्यांची आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतलेली आहे। यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। आधी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याबाबत ही भेट असल्याचं बोललं जात होतं, मात्र आता जयंत पाटील यांना अर्थमंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आणि त्याच संदर्भात ही भेट आणि या बैठकीत चर्चा झाली असल्याचं समजतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी ही चर्चा झाली असल्याची महत्त्वाची माहिती मिळते आहे। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधाने हे आपल्यासोबत जोडले गेले आहे। भाग्यश्री, सध्या काय घडतंय राष्ट्रवादीत? नक्कीच आपण जर बघितलं तर जयंत पाटील सध्या सक्रिय झालेले पाहायला मिळतात। त्याचं कारण परवा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, तर काल त्यांनी जर बघितलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतलेली आहे। खरं तर भेटी दरम्यान ईश्वरपूरचा जो विषय आहे तो असल्याचं ते सांगतायत। ते असंही म्हणतात की ईश्वरपूरचे नगराध्यक्ष पदाचा ज्या उमेदवार आहेत त्यांचं पद जे आहे ते रद्द झालेलं आहे आणि त्यामुळे ते सातत्याने त्याची भेट घेतात असं सांगतात। मात्र सूत्रांची माहितीनुसार दोन्ही शरद पवार पक्ष आता एनडीए मध्ये जाण्याच्या तयारीत आहे आणि त्यासाठी कुठलं तरी चांगलं खातं आपल्या हाती यावं यासाठी ते प्रयत्नशील आहेत आणि म्हणूनच चर्चांवर चर्चा घडतात अशी सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे नेमकं काय चाललंय आता थोड्याच दिवसात स्पष्ट होईल। मात्र कालची भेट ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते। अगदी भाग्यश्री, मात्र या भेटीबद्दल पक्षातील सर्वांनाच माहित आहे का, हाही एक प्रश्न आहे। कारण जयंत पाटलांच्या भेटीवर भेटी होत आहेत, मात्र या दरम्यानच राष्ट्रवादी सोबत म्हणजेच अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्यास शरद पवारांच्या गटातील काही नेत्यांचा, काही आमदारांचा विरोध असल्याचं कळतंय। नक्कीच काही आमदारांचा विरोध आहे, मात्र एकच आमदार खरं तर रोहित पवारच त्याला विरोध करतायत। बाकी फारसे आमदार विरोध करताना पाहायला मिळाले नाही। कारण आपण बघितलं की विधान अधिवेशन जेव्हा सुरू होतं पावसाळी, त्यावेळी शरद पवार स्वतः अधिवेशनात आलेले होते आणि यावेळेला त्यांनी जी भेट घेतली ती सगळे त्यावेळेला 8च्या 8 जे आमदार आहेत ते तिकडे उपस्थित होते, मात्र रोहित पवार तिथे उपस्थित नव्हते। त्यामुळे असं म्हटलं जातंय की रोहित पवार यांचा त्या गोष्टीला विरोध आहे। मात्र आता काल जर आपण बघितलं तर जयंत पाटलांबरोबर स्वतः जितेंद्र आव्हाड असल्याची देखील माहिती आहे। मग जर जितेंद्र आव्हाड जयंत पाटलांबरोबर आहेत तर याची कल्पना सगळ्याच आमदारांना असणं अपेक्षित आहे किंवा तशी माहिती त्यांना देण्यात आलेली आहे। असं अशी एका बाजूने चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर या सगळ्यामध्ये शरद पवार पक्ष जो आहे तो एनडीए मध्ये सहभागी होण्याची तयारीत असल्याचं देखील बोललं जात आहे। आपण एक गोष्ट बघितली तर सुनेत्रा पवारांना जे सुनील तटकरे भेटले होते मुख्यमंत्र्यांना, त्या संदर्भात माहिती नव्हती। मात्र आता नेमकी त्यांच्या पवार कुटुंबामध्ये संवाद आहेत की नाही हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे यावर। जी भाग्यश्री, त्यामुळे आता पुढे काय होतं याबाबत उत्सुकता वाढलेली आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।